हॅलो फ्रेंड, आजचा व्हिडिओ ना थोडंसं देव आहे की नाही ह्याच्यासाठी आहे. कारण की आज मला असं वाटतंय की सत्याच्या मागं खऱ्याच्या मागं देव नसतो असं मला ना आज जाणवून आलं. प्रत्येक वेळी मी स्वतःच्या मनाला सावरत होते की बाबा नाही होतं आपल्याबरोबर, कधीतरी होतं आपल्याबरोबर, हे असं चालू होतं. पण आज बघा इथे मी तुम्हाला कालच बोलले होते की माझ्या दारामध्ये मोठे मोठे मी 2 पाईप घालून घेतले, मग मुखोबा वगैरे केला, त्याच्यामुळे बाकीचं इकडचे जरी काय काम निघालं तर माझ्या दारात काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हे ना लोकांना खुपतं, लोकांना माझ्या दारामध्ये ना व्यवस्थित करून घेतले ना ते डोळ्यात असं दिसायला लागले. त्याच्यामुळे ना जे काम इकडं करायचं नव्हतं ना ते देखील आज सगळं सत्यानाश करून टाकला माझ्या दारात. इथे हे मी करायला जवळपास ना सगळा म्हणजे पाईप आणि बाकीचा खर्च असं ना 20 ते 25 हजार रुपये खर्च करून मी सगळं करून घेतलं होतं. आणि त्यांनी ना 10 मिनिटात सगळं असं एकदम वाट लावून टाकली. मला ना खाली उतरायला सुद्धा जागा ठेवलेला नाहीये. मिस्टर जेव्हा ऑफिसमधून आता मी त्यांना फोन करून सांगितले की या पटकन, कारण की इथं काय चांगलं होत नाहीये. आणि बाकीची लोक सुद्धा ना फक्त आणि फक्त बघत होती. इथे पाणी तुंबायचा प्रश्नच येत नव्हता. पाणी तुंबत होतं पुढच्या बाजूला, जिथं त्यांनी काहीही म्हणजे JCPचं एक टोक सुद्धा लावलेलं नाहीये. आणि सगळा कार्यक्रम हा केलाय तो माझ्या दारात असा हा केलाय, सगळीकडे असं हे फोडून ठेवले. मग आहे का देव सांगा जरा. हा मी जर सगळं हे बंद करून ठेवलं असतं, पाणी पास झालं नसतं तर मान्य केलं असतं की बाबा सरकारी काम आहे, आडवं नाही लावलं पाहिजेत, पाणी पण गेलं पाहिजेत, तर ना असा पण काही प्रॉब्लेम नव्हता. तर हे बघा इकडे बघा हे असं करून ठेवलंय. फक्त आता हे वरचा लेअर काढलाय. आता हे पूर्ण म्हणजे माझ्या पायपा वगैरे काढल्यानंतर ना जवळपास मी पूर्ण म्हणजे 5.5 फूट खाली अशी मी जरी उभं राहिले ना तरी पण ते गटार भरणार नाही, एवढी मोठी गटार आहेत. गटार नाही याला ना नाले म्हटले पाहिजेत. खरंच ही असली सरकारची कामं. जर तुम्हाला ना वारंवार त्रास होते पाणी तुंबते वगैरे तर बांधीव गटार एक वेळ बांधून घ्या ना, म्हणजे पुन्हा पुन्हा त्रासच होणार नाही, बाकीच्या लोकांना पण होणार नाही आणि आम्हाला खास करून. कारण की माझं ना इथे चौकामध्ये फक्त माझं घर आहे, फक्त मी राहायला इथे. बाकीचे सगळे आहे ते व्यवसाय आहे, ते संध्याकाळी बंद करून आपल्या आपल्या घरी जातात, त्यांना कोणालाच काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम होतो तो फक्त मला होतो. आणि संध्याकाळ जवळपास मी सकाळपासून इथे आहे आणि एकटी बाई मी आणि एवढे पुरुष काय बोलून बोलणार आहेत. आणि ना बोलल्यानंतर हो म्हणतात, पण करायच्या वेळेला ते त्यांच्या मनाला जे योग्य वाटतं तेच करतात. मग अशा लोकांना काय करायचं सांगा जरा. मग सगळी मला म्हणतात तू चिडू नकोस, तू बोलू नकोस. आज ना खरंच मला वाटतं ना खूप दिवसानंतर मी असं 4 माणसांमध्ये भांडले म्हणजे माझ्या हक्कासाठी भांडले, मी काय ह्याच्यासाठी भांडले नाहीत. तर ना थोडासा आवाज उठवणं पण गरजेचं असतो त्या वेळेला. तर आज बरेच दिवसांनी असं हे झालं ना, मी तोंड जाम सोडलं होतं. तर हे बघा असे ना माझ्या दारातले सगळं भरून आले आणि मला एवढा त्रास होत होता ना, कारण की मी हे आत्ता सध्या करून घेतले. म्हणजे मला वाटते हा फक्त पावसाळा गेला असेल तेव्हा करून घेतले. आणि इथे ना चांगलं काही केलं, खास करून माझ्या जीवावरती तर की असं लई जण उठलेत, तर त्याच्यामुळे मला भीती पण वाटते. तर तुम्ही लोक आहात ना माझ्यासोबत, कमेंट करून सांगा. कारण की मला आता सध्याला ना कोणावरती विश्वासच राहिलेला नाहीये, नाही त्या देवावरती सुद्धा. हे बघा असं हे करून ठेवलंय. मी ह्यांना हे उतरायचं आहे, पायऱ्या वगैरे सगळं काढल्यानंतर हे तरी राहू दे, आम्ही खाली कशी जाणार म्हणून सांगत होते. तर थोड्या वेळानं ना सुद्धा हे सुद्धा काढलं त्याने. आणि हे नाले आहेत ना, हे बघा हे असले एवढे नाले. हे का असली पद्धत असते का? गटारी कुठं असतात का असं ना. त्याच्यामुळं आज मला भक्तीला उद्या शाळेला पाठवून देऊ शकत नाही, कारण की खाली आम्हाला उतरताच येत नाहीये. मिस्टर ऑफिसमधनं आता 5 वाजलेत, मिस्टर ऑफिसमधनं आलेत, त्यांना ना वरती यायला जागा नाहीये. कसं येणार हा प्रश्न आम्हाला पडला. तोच विचार करत होते कुठून तरी वरती, पहिला घरात तरी येऊ देत. पण मिस्टर बोलले नाही, जोपर्यंत ते काय घालून देत नाहीत तोपर्यंत मी वरती येणार नाही. पण काय करणार, ती लोक का कुणाचं ऐकतात का? त्यांचंच मनमानी करत राहतात. तर हे आत्तापर्यंत एवढं काम केले, उद्या बघूया ते काय करतात. मला बोलले ते उद्या आम्ही पुढे पण खोदणार आहे म्हणून, तर ते पण तुम्हाला दाखवते. खरोखर ते खोदणार आहेत का हे फक्त ना देवानं दिलेली मला शिक्षा आहे. देव खरोखर आहे मला तरी नाही वाटत खरंच.